आज आपण हेरिडिटी अँड इव्हॉल्युशन मधला ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन या टॉपिकचा अभ्यास करणार आहोत. आपण नव्या वर्गामध्ये याचा थोडा हेरिडिटी विषयी थोडी इन्फॉर्मेशन घेतली होती. जीन, क्रोमोझोम, DNA याविषयी स्ट्रक्चर वगैरे आपणचा अभ्यास केलेला होता. आता आपण त्याचा समोरचं अभ्यास करणार आहोत. विथ द हेल्प ऑफ RNA. इथं बघा आपल्याला क्वेश्चन विचारला आहे, कॅन यू टेल स्केच अँड एक्सप्लेन द स्ट्रक्चर ऑफ DNA अँड व्हेरियस टाईप्स ऑफ RNA. RNAचे आपण टाईप पाहिले होते, mRNA, rRNA नाव आठवत असेल आपल्याला. एक्सप्लेन द मिनिंग ऑफ जेनेटिक डिसऑर्डर अँड गिव्ह द नेम्स ऑफ सम डिसऑर्डर. आपण त्याचे काही रोग पण पाहिले होते, डिसीज. जीनमध्ये जर काही प्रॉब्लेम असतील तर वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला रोग होत असतात, डिसीज होत असतात. जसं एखादं टर्नर सिंड्रोम वगैरे तू नाव ऐकलेलं असेलच, तर ते आपण पाहू. काय म्हटलं आहे, विथ द हेल्प ऑफ RNA. RNAचा लॉंग फॉर्म काय, रायबोन्यूक्लिक ॲसिड. DNA सारखाच आहे. DNAचा लॉंग फॉर्म काय, डीऑक्सी रायबोन्यूक्लिक ॲसिड. न्यूक्लिक ॲसिड म्हणजे न्यूक्लियसमध्ये राहणारं ॲसिड. आलं लक्षात. RNA पण म्हणजे काय, रायबोन्यूक्लिक ॲसिड. द जीन्स प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ DNA. जीन्स कसे असतो, DNA मध्ये असतो. ठीक आहे. पार्टिसिपेट इन द फंक्शनिंग ऑफ सेल. फंक्शनिंग म्हणजे काम करणे. जीन्स DNA मध्ये असतो आणि सेलचं जे काम आहे त्याला काम करायला मदत करतो. अँड देअर बाय कंट्रोल द स्ट्रक्चर अँड फंक्शनिंग ऑफ द बॉडी. म्हणजे जीन महत्त्वाचा पार्ट आहे. आपलं शरीर कसं असलं पाहिजे, आपलं शरीर कसं काम करेल हे जीन ठरवतो. इन्फॉर्मेशन अबाउट प्रोटीन सिंथेसिस इज स्टोर्ड इन DNA. इन्फॉर्मेशन अबाउट प्रोटीन सिंथेसिस इज स्टोर्ड इन DNA. कोणत्या प्रकारचा प्रोटीन तयार करायचा याची इन्फॉर्मेशन कशामध्ये ठेवलेली आहे, DNA मध्ये. मग सिंथेसिस ऑफ ॲप्रोप्रिएट. सिंथेसिस म्हणजे बनवणे. सिंथेसिस ऑफ ॲप्रोप्रिएट प्रोटीन म्हणजे ॲप्रोप्रिएट म्हणजे योग्य प्रोटीन. आपल्याला कोणता प्रोटीन पाहिजे, ॲज पर द रिक्वायरमेंट इज नेसेसरी फॉर द बॉडी. कोणत्या प्रकारची गरज आहे आपल्या शरीराला आणि तसाच प्रोटीन तयार करणे, ही इन्फॉर्मेशन कशामध्ये असते, DNA मध्ये असते. कशामध्ये असते, DNAच्या आतमध्ये कोण असतो, जीन. ठीक आहे. आणि दिस प्रोटीन आर सिंथेसाइज बाय DNA थ्रू द RNA. काय म्हटलंय, हा प्रोटीन DNA द्वारे बनवला जातो, पण कोणाच्या माध्यमातून, RNAच्या माध्यमातून. आणि दिस इज कॉल्ड ॲज सेंट्रल डोग्मा. म्हणजे प्रोटीनचं तयार होणे, प्रोटीन तयार होणे कोणाच्या माध्यमातून तयार होणे, RNAच्या. त्यालाच आपण काय नाव दिलं, सेंट्रल डोग्मा. कळलं एवढं. मग mRNA म्हणजे मेसेंजर RNA इज प्रोड्यूस्ड ॲज पर द सिक्वेन्स ऑफ न्यूक्लियोटाइड्स ऑन DNA. मग आपल्याला हे प्रोटीन बनवायचं आहे, जसं आपण रिक्वायरमेंट टाकतो, बाबा आज मला हे पाहिजे, आपण मेसेज देतो ना, आपल्याला जी गरज असते त्याची मेसेज देतो. म्हणून याचं नाव काय दिलेलं आहे, मेसेंजर RNA. वेगवेगळ्या प्रकारचे RNA असतात आहे ना, mRNA, tRNA, ठीक आहे, rRNA असे टाईप्स असतात त्याचे. तर मेसेंजर प्रोड्यूस झाला तयार, mRNA इज प्रोड्यूस. अशा वेळेस mRNA तयार होणार मेसेज देण्यासाठी. कुठे तयार होणार, ॲज पर द सिक्वेन्स ऑफ न्यूक्लियोटाइड्स ऑन DNA. DNA मध्ये जो न्यूक्लियोटाइड्स असतो, आपण स्ट्रँड पाहिले ना, स्ट्रँड, DNAचे स्ट्रँड पाहिले मंगाशी, त्याच्यामध्ये असतो. ऑनली वन ऑफ द स्ट्रँड, त्या स्ट्रँडपैकी न्यूक्लियोटाइडचा एक स्ट्रँड ऑफ DNA. दोन स्ट्रँड असतात असे, बरोबर आहे, त्याच्यापैकी एक स्ट्रँड ऑफ DNA इज यूज्ड इन दिस प्रोसेस. एका स्ट्रँडचा वापर होतो प्रोटीन सिंथेसिससाठी. आलं लक्षात. द सिक्वेन्स ऑफ न्यूक्लियोटाइड इन mRNA. जे सिक्वेन्स असतात, आपण सिक्वेन्स कोणकोणते पाहिले ते शब्द, न्यूक्लियोटाइड बेस कोणकोणते पाहिले, प्युराईन्स आणि पायरिमिडिन्स. प्युराईनमध्ये कोण कोण असतो, AG, अडेनाइन आणि ग्वानाइन. आणि पायरिमिडिन कोण कोण असतो, CT, जे सायटोसिन आणि थायमिन. दोन असतात ना हे सगळे. बीइंग प्रोड्यूस इज ऑलवेज कॉम्प्लिमेंटरी टू द DNA स्ट्रँड. आता हा जो स्ट्रँड आहे दोन, याच्यातला एक स्ट्रँड हा काय करतो, वेगळा होईल, हा वेगळा होईल. आलं का लक्षात. इथे परत मग दुसरा पार्ट ऑटोमॅटिक तयार होतो, त्याचा दुसरा स्ट्रँड. कळलं का. हा म्हणजे हा जेव्हा एकटा वेगळा काम करायला सुरुवात येईल, इथे दुसरा स्टँड तयार व्हायला सुरुवात होईल. म्हणजे आपल्याला इथे काही दुसरा स्टँड तयार करायचा आहे.
तर इथं द सिक्वेन्स ऑफ न्यूक्लियोटाइड इन mRNA बिंग प्रोड्यूस ऑलवेज कॉम्प्लिमेंटरी. बिकू एकटे नाही राहणार, कॉम्प्लिमेंटरी सोबतच राहणार ते. आलं का लक्षात? टू द DNA and used for synthesis. Besides, there is a uracil in RNA. युरॅसिल नावाचा नायट्रोजन बेस कशामध्ये असतो? RNA मध्ये, इन्स्टेड ऑफ थायमिन. DNA आणि RNAचं स्ट्रक्चर सारखं असते. काय असते? स्टार्क. फक्त एवढाच फरक असतो की युरॅसिल हा फक्त RNA मध्ये असतो. आलं का लक्षात? हा DNA मध्ये नसतो. एवढाच फरक. आपण CT म्हणजे सायटोसिन आणि थायमिन पाहिलं होतं ना. थायमिन हा DNA मध्ये असतो, RNA मध्ये नसतो. तर थायमिनच्या जागी त्या ठिकाणी कोण असतो? युरॅसिल. युरॅसिल काय आहे? नायट्रोजनस बेस आहे. आलं का लक्षात? आणि धिस प्रोसेस ऑफ RNA सिंथेसिस इज कॉल्ड ॲज ट्रान्सक्रिप्शन. कळलं का? द प्रोसेस ऑफ RNA सिंथेसिस इज कॉल्ड ॲज ट्रान्सक्रिप्शन. समजलं का? mRNA तयार होईल. आता आपण RNA आपला mRNA तयार झालेला आहे. द mRNA फॉर्म इन द न्यूक्लियस कम्स इन सायटोप्लाझम. आपण सेल जेव्हा पाहिला होता त्या सेल न्यूक्लियसच्या बाहेर काय असतो? सायटोप्लाझम असतो. ठीक आहे. इट ब्रिंग्स इन द कोडेड मेसेज फ्रॉम DNA. हा mRNA आता बाहेर निघणार न्यूक्लियसमधून. आलं का लक्षात? ती इन्फॉर्मेशन कोणता प्रोटीन तयार करायचा ही इन्फॉर्मेशन कोडेड फॉर्म असते. ठीक आहे. इट ब्रिंग्स कोडेड मेसेज फ्रॉम DNA. DNA मधून तो मेसेज बाहेर काढतो. द मेसेज कंटेन्स द कोड्स. त्याच्या अंदर काय असतात? कोड. कोणाचे? अमिनो ॲसिडचे. मग द कोड फॉर इच अमिनो ॲसिड कन्सिस्ट ऑफ 3 न्यूक्लियोटाइड्स. प्रत्येक जो कोड असतो तो कशाचा, किती न्यूक्लियोटाइडचा बनलेला असतो? 3. इट इज कॉल्ड ट्रिपलेट कोडॉन. तो मेसेज 3-3च्या न्यूक्लियोटाइडनी बनलेला असतो. त्याला काय म्हणतात? ट्रिपलेट कोडॉन. एवढं समजलं? मेसेज, त्या मेसेजमध्ये काय असतात? कोड असतात. कोणाचे? अमिनो ॲसिडचे. ठीक आहे. आणि तो कोड फॉर इच अमिनो ॲसिड, त्या कोडमध्ये काय असतं? 3 न्यूक्लियोटाइड्स असतात. त्या 3 न्यूक्लियोटाइडला दुसरं नाव काय अजून? ट्रिपलेट कोडॉन. ट्री म्हणजे 3. समजलं एवढा? Dr. Hargobind Khurana, Indian scientist, a scientist of Indian origin, has made up important contribution in the discovery of triplet codon. आणि महत्त्वाचं पार्ट जो आहे आज जगामध्ये आपल्या इंडियन सायंटिस्टनी प्रूव्ह करून दाखवलेला आहे, त्यांनी शोधलेला आहे. आपल्या अभिमानाची गोष्ट आहे. असे त्यांनी किती अमिनो ॲसिडचे कोडॉन शोधून काढले? 20 अमिनो ॲसिड्स. फॉर धिस वर्क ही हॅज बीन अवॉर्डेड विथ द नोबेल प्राइज. नोबेल प्राइज पण मिळालं त्याला इन 1968 अलॉंग विथ 2 अदर सायंटिस्ट. त्याच्यावर अजून 2 सायंटिस्ट काम करणारे होते. एवढं समजलं? आता इच mRNA, आता आपण जो mRNAचा आपण अभ्यास केलेला आहे, इज मेड अप ऑफ थाउजंड्स ऑफ ट्रिपलेट कोडॉन. हजारो ट्रिपलेट कोडॉनचा बनलेला आहे mRNA. हजारो. आलं लक्षात? आणि ॲज पर द मेसेज ऑन mRNA वर जे मेसेज असतात, mRNA वर जे मेसेज असतात अमिनो ॲसिड आर सप्लाइड बाय द tRNA. ते मेसेज कोण सप्लाय करतो? ट्रान्सफर RNA. ठीक आहे. कशासाठी? फॉर धिस पर्पज tRNA हॅज अँटी कोडॉन. त्याला जी इन्फॉर्मेशन द्यायची आहे ती कशामध्ये असते? अँटी कोडॉनमध्ये. न्यूक्लियस हा mRNA आहे. ठीक आहे. हा mRNA. त्याला जी इन्फॉर्मेशन आपल्याला द्यायची आहे ते tRNA अँटी कोडॉन, त्याला चिकटायचं आहे ना हे अँटी कोडॉन. tRNA हॅज अँटी कोडॉन हॅव्हिंग कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्स. आपण आताच पाहिलं 2 स्ट्रँड बनवायचे आहे आपल्याला, कॉम्प्लिमेंटरी पाहिजे. ते कॉम्प्लिमेंटरी असतात टू द कोडॉन ऑन द mRNA अँड दिस इज कॉल्ड अ ट्रान्सलेशन. इथून ट्रान्सलेशनची एवढी जरी इन्फॉर्मेशन आपल्याला जर लिहिता आली, संपला विषय. आलं का लक्षात? mRNA बाहेर आला, mRNAला tRNA कॉम्प्लिमेंटरी असतो, त्या tRNAवर अँटी कोडॉन असतात. The amino acid brought in by tRNA are bonded together by peptide bonds. आता हे जेव्हा चिकटतील एकामेकाला तिथे कोणता बॉन्ड असतात? पेप्टाइड बॉन्ड्स. आलं का लक्षात? विथ द हेल्प ऑफ RNA. पण ते कशी कोणाच्या मदतीने चिकटतात ते एकमेकाला? RNA. आलं का लक्षात?
आणि ड्युरिंग धिस प्रोसेस, ही प्रोसेस होत असताना द रायबोझोम कीप्स ऑन गोईंग फ्रॉम वन एंड ऑफ mRNA टू अदर एंड बाय द डिस्टन्स ऑफ वन ट्रिपलेट कोडॉन. कोण हिंडत असतो इकडे तिकडे? रायबोझोम. हा रायबोझोम. काम होते की नाही होत बरोबर? लक्षात, टीआरएनए बरोबर अँटी कोडॉन करतात की नाही करत तर बरोबर आहे की नाही? जसं सुपरवायझरचं काम आरएनए इकडे तिकडे मूव्ह करत असतो या एंड पासून तर त्या एंड पर्यंत. आणि धिस इज कॉल्ड ट्रान्सलोकेशन. याच प्रोसेसला काय म्हणतात? ट्रान्सलोकेशन. समजलं एवढं? मग सच मेनी चेन्स कम टुगेदर. आता ही जी चेन्स आहे अशा एकटाच होणार आहे का? असं नाही. एकटी स्ट्रँड राहणार आहे का? अशा अशा चेन वाढत जाईल. अशा चेन का होईल? वाढतच जाईल. आलं लक्षात? ही अशी चेन वाढतच जाईल. त्याच्यावर अँटीकोडॉन येत राहतील टीआरएनएचे. आलं लक्षात? फॉर्म अ कॉम्प्लेक्स प्रोटीन. आणि असे जेव्हा सच चेन्स कम्स टुगेदर टू फॉर्म कॉम्प्लेक्स प्रोटीन. हे काही नाही. कॉम्प्लेक्स प्रोटीन कोणकोणते? जसं हिमोग्लोबिन आहे, हा कॉम्प्लेक्स प्रोटीन आहे. दिस प्रोटीन कंट्रोल व्हेरियस फंक्शन इन द बॉडी. आपल्याला माहिती आहे प्रोटीन वेगवेगळे कामं करतात ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड देअर अपिअरन्स टू. ते कसे दिसतात त्याच्यावर पण त्याचं काय असतं? कंट्रोल असतो. लिव्हिंग ऑर्गॅनिझम कॅन प्रोड्यूस न्यू इंडिव्हिज्युअल्स लाईक देमसेल्स. है ना? कुत्र्यापासून कुत्रेच तयार होतात ना? की कुत्र्यापासून मांजरी कधी झाल्या का तयार? नाही. तर लिव्हिंग ऑर्गॅनिझम कॅन प्रोड्यूस न्यू इंडिव्हिज्युअल्स लाईक देमसेल्स ड्यू टू जीन्स. कशामुळे करतात हे सगळ्या गोष्टी? जीन्स ऑनली. अँड सम ऑफ दोज जीन्स आर ट्रान्समिटेड टू द नेक्स्ट जनरेशन विदाउट एनी चेंजेस. हे जीन्स विदाउट चेननी ट्रान्सफर होतात. ठीक आहे? दुसऱ्या जनरेशनला. अँड ड्यू टू सम ऑफ द कॅरेक्टर ऑफ पॅरेंट्स. आपल्या पॅरेंटचे काही कॅरेक्टर्स आर ट्रान्समिटेड टू देअर ऑफस्प्रिंग. त्यांच्या ऑफस्प्रिंग म्हणजे मुलगा मुलगी, ते त्यांच्या मुलांना काय होतात? ट्रान्सफर होतात. हावेवर समटाइम्स, कधी कधी काय होतं? सडन चेंजेस ऑकर इन दोज जीन्स. कधी कधी जीन्समध्ये काहीतरी चेंजेस येतात, कोणत्याही कारणाने असो. समटाइम्स एनी न्यूक्लियोटाइड ऑफ द जीन्स. कधी कधी काय होतं? न्यूक्लियोटाइड जे असतात जीनचे चेंजेस इट्स पोझिशन. हे बघा अशी चेंज होते. एखादा न्यूक्लियोटाइड गायब होतो. आलं का लक्षात? दॅट कॉजेस मायनर चेंजेस. अच्छा, एखादा ठीक आहे त्याला मायनर चेंजेस विच इज नथिंग बट द म्युटेशन. त्यालाच आपण काय म्हणतो? म्युटेशन. म्युटेशनचा अर्थ सडन चेंज इन द जीन्स किंवा सडन चेंज इन द न्यूक्लियोटाइड ऑफ द जीन्स. आलं लक्षात? सम म्युटेशन मे बी मायनर. कधी कधी हे सडन चेंजेस आपल्या जीनमधले मायनर, काही फरक पडणार नाही. बट सम मे बी कन्सिडरेबल. काही खतरनाक पण राहू शकतात, जास्त मोठे राहू शकतात. एक्झाम्पल, म्युटेशन मे कॉज जेनेटिक डिसऑर्डर लाईक सिकल सेल. हा बहुत खतरनाक बिमारी आहे ही. आपले सेल खराब होतात त्याच्यामध्ये. अँड दिस इज अ एव्हर लास्टिंग प्रोसेस अँड इट इज वन ऑफ द प्रूफ ऑफ डार्विन्स थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. नॅचरल सिलेक्शनची एक थेअरी पण हिला म्हणता येईल. इथे आपलं हे चॅप्टर संपलेलं आहे.